चला सामन्यातील सुरुवात. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड. रोहन सातत्याने वारंवार चर्चा या खेळाडूची केलं जाईल जेव्हा मोरेगाव चॅलेंजर चॅम्पियन ट्रॉफी असेल तेव्हा. चला आदरणीय सन्माननीय राजेश माळवी बंटी त्यांच्या देखील आगमन देखील मोरेगाव चॅलेंजरच्या वतीने सरचे स्वागत, हार्दिक स्वागत. आपणास देखील विनंती सर आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. राजेश माळवी साहेब उर्फ अथवातच बंटी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्यांच्याकडून कूलर स्पॉन्सर मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर करण्यात आले कूलर, त्यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. ओमकार ओके. आता गोलंदाजीमध्ये आपण पाहतो. हो डाऊन द ग्राउंड, डाऊन द बॅटची लिडिंग आहे क्षेत्ररक्षक धनेश पाटील. शेंडूवरती येईल तद्वर एक कंप्लीट. नक्कीच अनिकेत, मोरेगाव संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर का सलग 3 चौकार मारले तर नितीनजी पाटील तसेच दर्पणजी पाटील यांच्याकडून 15,000 रुपयाचं रोख रक्कम आहे. जर का तुम्ही 3 सलग चौकार मारले तर पारदर्शक वाढलंय. पारदर्शकांचा भरमार लागलाय. लगातार ते 3 चौकार 15,000 रुपयाचं पारितोषिक नितीनजी पाटील आणि दर्पणजी पाटील यांच्याकडून न्यामाबॉईज संघासाठी आहे. हो पारितोषिक आलंय. पारितोषिक आलंय 15,000 रुपयाचं पारितोषिक लगातार 3 चौकारांसाठी. षटक क्रमांक 1 गोलंदाज ओमकार. ओमकारजी सातत्याने विचार करता षटक क्रमांक 1 मध्ये चांगली लेंथ लाईन टप्पा विरेशन चेंडू वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. हो नक्कीच. एक सामना फसला होता त्याच्यामध्ये ओमकार यांनी चांगली फलंदाजी करून तो सामना ऑन केला होता. यस 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 नक्की क्षमता आहे या गोलंदाजाकडे चेंडू वळवण्याची. दोन्ही दिशेने चेंडू वळवतोय ओमकार. 5 मध्ये 4 आतापर्यंत खर्च केलेत आणि 2 सलामी राशीदच्या साथीने एमजे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. षटक क्रमांक 1 संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा बिनबाद. टीम वरद विन. एमजे तुम्हाला ट्रॅक चेंज करावा लागेल. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. अनिकेत, एक अजून सुवर्ण संधी आहे दोन्ही संघांसाठी. का चौकार हे बॅनर आहेत त्यांना जर का दोन्ही संघांना म्हणजे सर्व संघांना एक पारितोषिक आलेलं आहे. जर का जिंकलात म्हणजे त्या चौकार आला तर तुम्हाला ते मला वाटतंय खाण्याचं पदार्थाचं थोडं आगळं वेगळं नाव आहे. माळवे साहेबांकडे जातोय. मोजिटो देणार आहेत. मोजिटो तुम्हाला भेटणार आहे. लक्षात ठेवायचं. चौकारासाठी कालपर्यंत लॉलीपॉप होते, आज थोडासा चेंजेस केलेला आहे. मोजिटो तुम्हाला भेटणार आहे. नक्कीच पुन्हा एकदा स्लाइस केलं वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे अनिकेत जोडले गेलेत. 1.5 चेंडूचा
आतापर्यंत खेळ झाला आणि 8 धावा धावफलकावरती लागलेत. 8 धावा म्हणजे इथून जर मोठा फटका आला टीम VVSCC चांगल्या स्थितीमध्ये येईल. इथून जर निर्धाव चेंडू आला तर आता थोडीशी डोकेदुखी वाढेल. हलक्या हाताने स्लॅसी स्ट्रोक. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 वरती बिनबाद टीम वरद विनायक विरार. क्लीन बोल्ड 10,000 रुपयाचं पारितोषिक. 2 क्लीन बोल्ड सलग काढले तर सन्माननीय जयप्रकाशजी पाटील त्यानंतर धनंजयजी पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सलग 3 चौकारासाठी लक्षात ठेवायचं आहे नितीनजी पाटील साहेब तसेच दर्पणजी पाटील साहेब यांच्याकडून 15,000चं रोख रक्कम आहे. यस पारितोषिकाचा वर्ष आपण पाहतो. टीम न्यामाबाज मैदानाच्या मध्ये असताना पारितोषिकाचा वर्षाव जरूर होतो. चांगला खेळ सातत्याने या संघाचा राहिलाय. समोरचा संघ देतील तितकाच आपण चांगला पाहतोय. वरद विनायक स्पोर्ट क्लब ट्रॅक चेंज करावा लागेल. हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळून काढलंय. रेफर केलं गेलं या चेंडूवरती. थर्ड अंपायर व्यस्त असेल, टेक्निकल टीम व्यस्त असेल, चेक केलं जाईल या चेंडूवरती. नक्कीच या व्यासपीठावर राजेशजी माळवी साहेब हे देखील आलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सहकार्याला खरोखरच आभार असेल. आपण पाहतोय या चमचमत्या ट्रॉफ्या त्यानंतर कूलर पाहतोय बंटी यांनी दिलेलं हा कूलर देखील आपण पाहतोय. त्यांचं देखील खरोखरच या स्पर्धेसाठी सहकार्य केल्याबद्दल या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. स्पर्धा आपण पाहतोय मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. या महासंग्रामामध्ये 2 बलाढ्य संघांमध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला भेटते. यस नक्कीच चांगला खेळ आतापर्यंत टीम न्यामाबॉयचे देखील राहिले. तिथे देखील पार्टनरशिप बिल्ड केले आतापर्यंत. बिनबाद 2 सलामीने आतापर्यंत खेळीला सावरले आणि शांत आणि संयमी आतापर्यंत खेळी केले. इथून तुम्हाला आक्रमण व्हावं लागेल. आक्रमण फलंदाजी आता तुम्हाला इथून करावी लागेल. इथून तुम्हाला ट्रॅक चेंज करून टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे या 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे. परंतु कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल न्यामाबॉय संघाकडून. चांगली गोलंदाजी म्हटलं तर आपण आता पाहतोय 2.1 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला भेटत आहेत. एक साईडला आशुतोष यांना म्हणजे ॲश यांना पाहतोय 7 चेंडूची खेळी केलेली आहे. 5 धावा स्कोर कार्डवर आपल्याला दिसत आहेत. MJ आहेत ते 6 चेंडूची खेळी केली आहे त्याच्यावर देखील आपण पाहायला भेटतोय 5 धावांचं स्कोर कार्डवर पाहायला भेटत आहेत. म्हणजे ह्या दोघांवरती या संघाची दावेदारी आहे. नक्कीच सामना कुठल्याही क्षणी पलटवण्याची या दोघांमध्ये ताकद आहे. अनिकेत यस नक्कीच. हे 2 सलामी हो यावेळेस काय नो चेंडू लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतोय. नो असा पंचांचा इशारा आलाय. 1+1 म्हणजे बोनसच्या रूपामध्ये 2 ऍड होती. परंतु या षटकामध्ये नक्कीच अनिकेत वारंवार आपण पाहिलेलं नो येत आहेत वाईड येत आहेत. कुठेतरी या षटकाला थांबावं लागेल. यस नक्कीच. मागच्या षटकामध्ये जर आपण विचार केला ना सिद्धेशने अतिरिक्त धावा जास्त खर्च केल्या होत्या. हो जागा बनवून खेळलाय. अमित चेंडूवरती आलेत. निर्धाव चेंडू आलाय म्हणजे आता पुन्हा एकदा डोकेदुखी वाढले. नक्कीच सामना अटीतटीचा चालू आहे. आपण पाहतोय हो सुंदर स्लाइस केलाय. हलक्या हाताने टच केलाय आणि 1 धाव आपल्याला पाहायला भेटते. आणि संघाची वैयक्तिक धावसंख्या आपण 2.2 चेंडू नंतर आपण पाहतोय 12 या आकड्यावरती जाताना. यावेळेस काही जागा बनवून खेळलाय. फक्त चेंडूला हलक्या हाताने दिशा देत असताना एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाले. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. हो जागा बनवून खेळलाय. हो व्हॉट अ फील्ड. विस्मरणीय
निरंजन चिंदरगडकडून 200 रुपयाचा पारितोषिक, 200 रुपयाचा पारितोषिक निरंजन चिंदरगडकडून आलं या डायव्ह साठी. अमित 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 आणि अमित चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. नक्कीच या दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी सन्माननीय निरंजनजी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. हो हो, व्हॉट अ फील्ड. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती टीम नामाबॉय यशस्वी आहे. 27चा पाठलाग मागील मॅच मध्ये यावेळेस काय, यावेळेस काय चुकी आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये चौकार. या बॅट्स देखील स्पॉन्सर्ड केल्या तर सतीशजी मोरे साहेब ओनर व्ही स्पोर्टचे आपल्याला पाहायला भेटतात. तर नक्कीच त्यांच्याकडे चांगल्या बॅट्स असतात. नक्कीच ज्यांना आवडले असतील त्यांनी नक्कीच त्या शॉपला भेट द्या. पुन्हा एकदा डॅन. हो, चांगला चेंडू, थोडासा उसळी घेणारा चेंडू अनिकेत पाहायला भेटला. कुठेतरी हेच चेंडू हाताळणं गरजेचं होतं, परंतु शॉर्ट ऑफ लाईन चेंडूचा जास्त वारंवार वापर केला जातोय आपल्याला डॅनकडून पाहायला भेटतोय. यस 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 नक्कीच. सिद्धेचा जर विचार केला तर मागील मॅचमध्ये देखील जास्त धावा खर्च केल्या तर यावेळेस 10 धावा आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केले. येणार अंतिम षटक टीम नामाबॉयसाठी महत्त्वपूर्ण षटक असेल. हो, नक्कीच नक्कीच. कारण की आपण या आधी स्कोर कार्डवर पाहिलं होतं 7 चेंडूवरती 5 धावा ॲशच्या होत्या. त्यानंतर 6 चेंडूवरती 7 धावा आपण दुसऱ्या फलंदाजचं पाहायला भेटलं होतं, MJचे पाहायला भेटलं. परंतु आता स्कोर कार्ड थोडं वेगळं पाहायला भेटतोय. 10 चेंडूवरती आपल्याला 7 वरती आपल्याला ॲश पाहायला भेटत आणि 9 चेंडूवरती 11 धावांवरती आपल्याला MJ पाहायला भेटत. अनिकेत, यस यस, पहिलाच उल्लेख केला तर पार्टनरशिप बिल्ड केली या दोन खेळाडूने. भागीदारी चांगली बनवले, एकमेकांना साथ देत असताना आतापर्यंत 19 धावा 10 फलकामध्ये जोडलेत. येणारे 6 मध्ये किती येतील. हेमल मिका याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. स्ट्रायकरचे फलंदाज MJ आपण पाहतोय. 9 मध्ये 11 आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळी केले. ओहो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉयर्स. फलंदाज बाद. साठी निरंजन चिंदरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यस यस, लगातार 2 विकेट, 2 क्लीन बॉल, 15,000 रुपयाचं पारितोषिक. हा, 15,000 म्हटलं तर नितीन दादा पाटील, त्यानंतर दर्पणजी पाटील. यस यस यस, संधी निर्माण झाले. संधीचं सोनं होईल का. 3 चौकारांसाठी नितीन दादा पाटील दर्पण आणि धनंजयजी पाटील साहेब यांच्याकडून 2 क्लीन बोल्ड साठी 10,000 रुपयाचं पारितोषिक. या वेळेलाच काय थोडक्यासाठी विकलाय. धावची जर्बामध्ये आल्या भावेश भात डीजे. थोडक्यासाठी बोल्ड होताना हुकलाय. 2 मध्ये 2 आतापर्यंत निर्धाव आलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती डॉट. हेमलने सातत्याने चांगली कामगिरी केली. एक मॅच मध्ये देखील सामना वाचवून देखील दिला होता टीम नामा बॉईजला. 6 मध्ये 9 ची गरज असताना चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. आशुतोष डाऊन द ग्राउंड, विकेटचं बटन आशुतोष बाद.
म्हणजे 18 चेंडूमध्ये 19 धावा झालेल्या. त्यानंतर हेमलबाई षटक हाताळताना आपल्याला पहिल्या चेंडूवरती विकेट क्लीन बोल्ड डिस्ट्रॉय करून टाकल्या त्रिफळा. त्याच्यानंतर एक रनआउट स्वरूप भेटला. त्याच्यानंतर ॲश म्हणजे आपण ॲशची विकेट आपल्याला पाहायला भेटली. सरळ सीमारेषा पार मारलेला चेंडू पाहायला भेटला. म्हणजे 3 चेंडूवरती अजूनपर्यंत एकही धाव आलेली नाही आहे अनिकेत. यस 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 नक्की सातत्याने चर्चेत असताना चला टीम न्यामा बॉईज घाई करायची. टायमर ऑन आहे. विनंती असेल टायमामध्ये देखील लक्ष देतो. डावखुरी हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कार्तिक गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 1 हाताळण्याचा चमकदारी कामगिरी कार्तिक देखील करतोय. आता फलंदाजीमध्ये गरज असेल टीम वरद विनायक स्पोर्ट क्लब या संघाला. नो चेंडू धावचीच्या रूपामध्ये हो हो यावेळेस काय फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. कार्तिक गोल्डन डकचा शिकार बाद. जेव्हा अवकाशामध्ये कुठला यान जातो त्याला ऑपरेट करण्यासाठी नासा असतो. त्या पद्धतीने या संघाला ऑपरेटिंग कुठून होते तर ग्राउंडच्या बाहेर आपण पाहतोय निरंजन चिंदरकर नितीन दादाचे एक मित्र तिकडून ऑपरेट होतोय. ऑपरेट तिकडून चाललाय. इकडे अजयजी धोपट साहेब इकडून ऑपरेट करतायत. म्हणजे पहा एखाद्याला हरवण्यासाठी सर्व मित्र एकत्र आलेले आहेत. एखाद्याला हरवण्यासाठी सर्व मित्र एकत्र आले आहेत. नक्कीच हरिश्चंद्रजी पाटील साहेब देखील इकडे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल. यस 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 टीम न्यामा बॉईज चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि उल्लेख केला तर बरोबर केला की सातत्याने वारंवार हो यावेळेस काय यावेळेस का हे म्हणले अशा प्रकारे गोलंदाजी केले. टीम युव्हीएससी काहीच समजू शकत नाहीये. टीम युव्हीएससी काहीच समजू शकत नाही. गोलंदाजी अशा रीतीने केले. लेंथ लाईन टप्पा व्हेरिएशन सर्व काही या गोलंदाजीमध्ये आपण पाहते. 5 मध्ये आतापर्यंत फक्त 1 खर्च केले. होय होय एक्सपिरियन्स पहा नितीनदा एक्सपिरियन्स कामाला येतोय. इथे एक्सपिरियन्स कामाला येतोय. एखादा पहा यंगस्टर आहेत सर्व टोटल 8 खेळाडू आपण पाहतो यंगस्टर आहेत. परंतु 1 खेळाडू आपल्याला वरिष्ठ पाहायला भेटेल. शेवटचा चेंडू आहे काय घडेल पाहूया. ट्रिपला डिस्ट्रॉय करून टाकलाय. अनिकेत गडी बाद होतोय. मोठा धक्का मोठा हादरा पाहायला भेटतोय आणि या षटकातील राजेश माळवी साहेब असतील. अशोक पाटील साहेब आलेले आहेत. नितीनजी पाटील साहेब आहेत. मधुकरजी पाटील साहेब आहेत. जयप्रकाशजी पाटील साहेब आहेत. सुरेशजी पाटील साहेब. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत नरेशजी पाटील साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुमच्या आशीर्वादाने आज या संघाने एवढी मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे. खरोखरच काय स्पर्धा पाहायला भेटते. या स्पर्धेचं खास आकर्षण म्हटलं तर डान्सिंग अंपायर होता. त्याच्यानंतर ही टीव्ही देखील आपल्याला पाहायला भेटली. हो पहिल्या चेंडूवरती बॅच लिडिंग एज. दुसऱ्या चेंडूवरती बॅच लिडिंग एज. चांगली गोलंदाजी आपण पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय.
नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं अमय तेजम यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक नितीनजी पाटील म्हणजे निरंजनजी पाटील यांच्याकडून आलेलं आहे. त्याच्यानंतर हेमलबाईंनी 3 विकेट घेतल्या त्यांच्यासाठी देखील नितीनजी पाटील साहेब आणि निरंजनजी यांच्याकडून 700 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माही डेकोरेटर कडून 3 चौक्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. माही डेकोरेटर कडून 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक चौकार म्हणजे 3 चौकारासाठी नितीनजी पाटील साहेब आणि दर्पणजी पाटील साहेब यांच्याकडून 15,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर ती क्लीन बोल्डसाठी धनंजयजी पाटील साहेब आणि जयप्रकाशजी पाटील साहेब यांच्यासाठी 10,000चं पारितोषिक. 2 क्लीन बोल्ड करायचं आहे पण सलग 2 क्लीन बोल्ड असले पाहिजेत. यस 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 नक्की. थोडक्यात संधी हुकली ती 5 मध्ये 5 आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाजीने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. लोएस्ट स्कोरिंग मॅच आहे. 21चा पाठलाग करत असताना तुम्हाला आता निर्धाव चेंडू हाताळावे लागते. निर्धाव जितके चेंडू निर्धाव येतील तितका दबाव बनेल. येणारे निर्धाव चेंडू ओहो यावेळेलाच काय पंचाने आपली फटाळे पंचाने आपली खारीज केले. षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाचा अखेरीस टीम 6 वरती 0 टीम न्यामा बॉयज डीजे. सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतोय मोरेगाव चॅलेंजर्स ट्रॉफी. आता थोडंसं आपण पाहतोय हेड कुठेतरी शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे ही स्पर्धा. सेमीफायनलचा सामना इकडून जो जिंकेल तो फायनलसाठी खेळण्यासाठी जाईल. नक्कीच 18 चेंडू 16 धावांची 15 धावांची गरज असेल. पाहूया कशा रीत्या आटला जाईल. आहा बैठक शॉट पाहायला भेटला परंतु पहा सरळ चेंडू 2 पायांच्या मधून यष्टरना बाद करत डिस्ट्रॉय करत जाताना पाहायला भेटला. रोहन नावाचा वादळ आपल्याला संपुष्टात येताना पाहायला भेटतोय. देऊया संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. प्रयत्न होता स्क्वेअर कट म्हणजे पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु पाहूया आता राहुल पोस्टुरी यांना पाहतोय. नो चेंडू पंच गौतम बायकरमॅन यांच्याकडून नो चेंडू घोषित केलाय. म्हणजे नो +1 पाहायला भेटतोय म्हणजे भरून आलेला आहे. म्हणजे एक धाव जिथे आपण कुठेतरी डॉट चेंडू हाताळला गेला ती धाव भरून आलेली आहे. आता पहा समीकरण पुन्हा 17-13 वरती आपल्याला पाहायला भेटतोय. 17 चेंडू 13 धावा 13 धावा 17 चेंडू. पाहूया समीकरण. थोडंसं गुड लकला ह्या मॅचला बॅटिंग करणं गरजेचं असेल कारण या आधीच्या सामन्यांमध्ये आपण पाहिला मिस स्टॉक बरेच वेळा होताना आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. पाहूया काय होतंय काय घडतंय. हो खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. रनिंग डायरेक्ट हिट पंच गौतम यांचा नकार आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा रेफर केलं गेलंय. प्लीज पंच आपण यायचंय चेक करायचंय. चला मोरेगाव चॅलेंजर्सचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं आहे या कॉमेंट्री बॉक्स आणि डीजेच्या मंचाच्या बाजूला यायचं आहे सर्वांनी. चेतनजी पाटील साहेब तुम्हाला बोलवत आहेत. मोरेगाव चॅलेंजर्स संघ आपणास विनंती केली जाते की आपण सर्वांनी मंचाच्या डाव्या साईडला जायचं आहे. सामना रंगतदार पाहायला भेटतोय. सामना इकडे रंगतदार पाहायला भेटतोय. जर का VVSC संघाला कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल आणि विकेट पाहिजेत आणि जर का न्यामबॉय संघाला जिंकायचं असेल तर एक धाव पाहिजे. ओहो काय पेडल स्वीप पाहायला भेटला. दोन्ही टांगा खाली जमिनीला लावून तो पेडल स्वीप पाहायला भेटला. नितीन दाचा फेवरेट शॉट होता.
पॅडल स्वीप म्हटलं तर वाळेपाड्यामध्ये आम्ही खेळायला जायचो तेव्हा तो स्वीप आम्हाला बरेच वेळा पाहायला भेटायचा. ओहो, पुन्हा एकदा पॅडल स्वीप पाहायला भेटला. पॅडल स्वीप जेवढ्या वेळा करतो ना तेवढ्या वेळा मला नितीन दादाची आठवण येईल. नक्कीच चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. चमचमत्या ट्रॉफ्या, युनिक ट्रॉफ्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. खेळाडू कक्ष आहे, तदनंतर पंच. नक्कीच आता जो गाणं डीजे वरती लागणार आहे निरंजनजी पाटील यांच्यासाठी तो गाणं असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता डीजे मास्टर मला कळवण्यात आले गाणं आता जो गाणं लागेल तो तुमच्यासाठी डेलिकेट केला गेलेला आहे. सबकी दिलो की धडकन निरंजनजी म्हटलं तर. तदनंतर आपण पाहतोय पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. गॅपच्या दिशेने मारले चेंडू, सरळ चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार चौकाट. परंतु त्याची फलंदाजी आहे, त्याला निवडक ठिकाणी मारण्याची सवय आहे आणि त्यांनी सरळ 2 खेळाडूंना भेदून मारलेला चौकार आपल्याला पाहायला भेटला. या चौकाराने धावसंख्या पाहतोय आपण 15 पुन्हा एकदा. परंतु या वेळेला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटलं. या वेळेला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटलं. खेळाडू बदली झाला, फील्ड चेंज झाली, पुन्हा वारंवार त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. परंतु पहा तो कर्णधार देखील हुशार होता. त्यांनी प्लेअर चेंज केला आणि दुसऱ्या प्लेअरला आपल्याला तिकडे घेऊन आला आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं. धावसंख्या संघाची जाऊन पोहोचलेली आहे 16 या धावसंख्येवरती. 12 चेंडू असतील आणि 5 धावांची आवश्यकता असेल. अजून दोन्ही मातंबर खेळाडू, या खेळाडूंनी ना गेले 2-3 वर्ष गाजवलंय. या खेळाडूंनी 2-3 वर्ष, या वर्षी बॅकफुटला असले तरी काय लक म्हटलं ना, कधी लक तुमच्या सोबत चालायला सुरुवात केली ना तुम्हाला देखील समजलं नाही. जेव्हा युवराज सिंग इंजरी नंतर आले त्याच्यानंतर कुठेतरी इंग्लंड टीमने त्यांना डिचवलं आणि 6 बॉल 6 चेंडूवरती षटकार मारलेला तो युवराज सिंग, आठवा तो युवराज सिंग. याच पद्धतीचे एक कमबॅक कोणत्या वेळेला येईल हे कोणी सांगू शकत नाही. घडेलाची वेळ ज्या पद्धतीने पुढे जाते ना त्या पद्धतीने कमबॅक देखील असतो. पहा पुन्हा एकदा पॅडल स्वीप, जमिनीला घासून मारलेला फटका आपल्याला पाहायला भेटला आणि ठासून गोलंदाजाला मारलेला हा फटका पाहायला भेटला. चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला राहुल यांच्या बॅटीतून. आता रोहित, पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतात. काय चेंडू होता, पडल्यानंतर ऑफस्टिक घेणारा चेंडू होता, परंतु थोडंसं वाचलं. सर्वांच्या तोंडातून हा शब्द ऐकायला नक्कीच आला, कारण की ओ आणि आई शब्द हा ठेस लागल्यानंतरच आपल्याला ऐकायला येतो. तो शब्द आपल्या इकडे ऐकायला आला. पुन्हा एकदा चांगला फटका. काय होतंय, काय घडतोय, चुकी इकडे चुकी पाहायला भेटली आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. लक्षात ठेवा 10-4ची मॅच या आधीच्या सामन्यामध्ये फसली होती. 10-4ची मॅच या आधीच्या सामन्यामध्ये फसली होती. हेड आपण पाहिलं होतं. 12 मध्ये 8 असताना लक्षात ठेवा 3 धावा असताना देखील तो सामना कुठपर्यंत पोहोचला तर पुढपर्यंत पोहोचला होता. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल की लवकरात लवकर सामना संपवायचा प्रयत्न करावा लागेल आणि जर का गोलंदाजी मार्कवर असेल तर गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल. भाविक यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पहा. या फटक्यासाठी आहे ना पॅडल स्वीपसाठी रिव्हर्स पॅडल असो किंवा राईट हँड पद्धतीने मारलेला पॅडल असो, या मुलाला कुणीही पकडू शकत नाही. पालघर असो, मुंबई असो किंवा ठाणा, भिवंडी कुठेही जावा, कारण की याचा परफेक्ट पॅडल स्वीप आपल्याला पाहायला भेटतात. चला वळूया पुढच्या चेंडूकडे. आपण जिकडे गोल फलंदाजीसाठी तोच बॅटर आपल्याला पाहिला ज्यांनी क्वार्टर फायनलमध्ये चांगली फलंदाजी केली होती, असा फलंदाज अंकित गवस. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आता मला वाटतंय खेळाडू फक्त पिचचं निरीक्षण करण्यासाठी हे फटके खेळले जात आहेत. तुम्हाला कुठेतरी प्रयत्न करावा लागेल,
कारण की आता 7मध्ये 3 करायचे आहेत. 7मध्ये 3 करत चांगली फील्ड देखील सजवली गेलेली आहे. चांगल्या फील्ड लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण पाहतोय. त्यानंतर डीपला पाहतोय प्ले फिल्डर. पहा चुकी चुकी चुकी. काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. मी आधी पण बोललेलो कुठेतरी क्षेत्ररक्षण तुम्हाला भेदावं लागेल. देऊया संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. जास्त वेळ घ्यायचा नाही. क्षेत्ररक्षण गौतम तुम्हाला विनंती केली जाते. गौतम सर तुम्हाला विनंती केली जाते की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाज चला लगेच गुड लक. जास्त वेळ घ्यायचा नाही. पहा 10 चेंडूमध्ये 4 धावा पाहिजे होत्या. किती? 10 चेंडू 4 धावा. सामना पहा कुठे पोचलाय. दुसऱ्या षटकामध्ये जाऊन पोचलाय. 6मध्ये 3 आल्या. 6मध्ये 3 आल्या. मनोबळ कोणाचं वाढलंय? क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. मनोबळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं वाढलंय. आता इथून तुम्हाला कुठेतरी धावा शोधाव्या लागतील. आपण पाहतोय वरिष्ठ खेळाडू हेमलबाई यांना पाहतोय. यांच्याकडे कॅपेबिलिटी आहे. ओव्हरआर्म क्रिकेट असो अंडरआर्म क्रिकेट असो यांना सातत्याने पाहिलं जातंय वसई विरारमध्ये. तेच हेमलबाई आपल्याला पाहायला भेटत आहेत स्ट्राईकवरती. चला यश विनंती असेल जास्त वेळ घ्यायचा नाही. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. संघ VVSC विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. पुढील सामना फायनलचा असेल. नक्कीच ब्रेकमध्ये कॅमेरामॅनला विनंती असेल की थोडा कॅमेरा प्रेक्षकांकडे देखील फिरवला पाहिजे. या सामन्यानंतर जो इनिंग ब्रेक असेल त्याच्यामध्ये तुम्ही करायचं आहे. चला वळतोय पुढे. आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण सजवताना आपण पाहतोय 2 खेळाडू पॉइंटला आपल्याला पाहायला भेटत आहेत. मिड ऑफला पाहायला भेटत आहेत. त्यानंतर लॉंग ऑनला पाहायला भेटतोय. लॉंग ऑनचा खेळाडू बदली होताना आपल्याला लॉंग ऑन लॉंग ऑफ 2 खेळाडू पाहायला भेटतात. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. पाहूया कशा पद्धतीने फील्ड सजवली गेली आहे. मागे ओढ मारण्याचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. मेहनतीला सलाम असेल हेमलबाईच्या. आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. विन टीम न्यामा बॉयज डीजे. चला बंडी आपण देखील पुढे यायचं आहे. तुमचा देखील सन्मान होईल. यथोचित सन्मान होईल. सन्माननीय श्री नितीनदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. नितीनदादा पाटील म्हटलं तर सर्वांच्या